सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जातो। कोणत्याही राष्ट्राचा पाया त्याच्या ऐक्य आणि अखंडतेमध्ये असतो। भारत अनेक वर्षे गुलाम राज्य होता। यामागचे मुख्य कारण म्हणजे लोकांमधील ऐक्याचा अभाव होता। या ऐक्यतेच्या अभावाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यावेळी माहिती प्रसारित करण्याच्या साधनांचा अभाव होता। त्याच वेळी अनेक संस्कृतींनी अखंड भारतावर राज्य केले। यामुळे भारतातील विविध जातींचा विकास झाला। राजवटीतील बदल आणि कल्पनांमधील मतभेदांमुळे मतभेद निर्माण झाले आणि इंग्रजांनी नंतर देशावर राज्य केले। त्यांनी या कमतरतेचा फायदा घेतला आणि फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण स्वीकारले। या एका शस्त्रामुळे इंग्रजांनी भारतावर 200 वर्षांची गुलामगिरी लादली। यातून हे दिसून येते की देशाचा विकास, शांतता, समृद्धी आणि अखंडत्व हे केवळ एकतेमुळेच शक्य आहे। जातीय लढाईमुळे देशाचा पाया पोकळ होतो। हे राष्ट्रीय हितासाठी किंवा देशाच्या वैयक्तिक हितासाठी नाही। एकतेच्या अभावामुळे आजही आपण इतर देशांपेक्षा मागे पडत आहोत। जातीवादाच्या दलदलीत अडकून आपण देशाची एकता कमकुवत करत आहोत। याचे एक उत्तम उदाहरण इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आहे। 1857च्या क्रांतीचे अपयश हे एकतेच्या अभावामुळे होते। एकतेच्या अभावामुळे मुघलांनीही भारतावर राज्य केले। हा फरक समजून घेतल्यानंतर देशातील अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी प्रथम ही अडचण कमी करण्याचा प्रयत्न केला। अनेक मोठ्या नेत्यांनी पहिल्या लोकांना स्वातंत्र्यासाठी ऐक्याचे महत्त्व सांगितले। यासाठी स्वातंत्र्यापूर्वी रेडिओ प्रसारण आणि वर्तमानपत्रांचा वापर केला जात होता। क्रांतिकारक नायक तुरुंगात असतील, पण त्यावेळी त्यांच्या लेखणीच्या बळावर त्यांनी देशात एकता निर्माण केली। म्हणूनच 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था या सर्व गोष्टी तेव्हाच सुरळीत होतील जेव्हा लोकांमध्ये एकता असेल, आणि ज्या दिवशी ही व्यवस्था सुरळीत होईल देशाच्या विकासात कोणतीही अडचण येणार नाही। एकतेत सर्वात मोठा अडथळा म्हणजे स्वार्थ। आजच्या काळात स्वार्थ हा सर्वोच्च बनला आहे। आज जेव्हा देश स्वतंत्र आणि स्वावलंबी आहे, तेव्हा वैचारिक मतभेद त्याच्या विकासात अडथळे आहेत। आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जिथे जिथे मतभेद असतील तिथे संधीसाधू त्यांचा फायदा घेतील। अशा परिस्थितीत आपण तोट्यात आहोत। देशातील एकतेचा आवाज सर्वोच्च स्वातंत्र्य सैनिक लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांनी उठवला। आजच्या तरुणांप्रमाणेच त्या शतकातील ते एक नवीन विचारवंत होते। त्यांनी नेहमीच देशाला एकतेचा संदेश दिला। त्यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी केली जाते। वल्लभभाई पटेलांनी राष्ट्राला दिलेल्या समर्पणाच्या स्मरणार्थ 2014 मध्ये गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय एकता दिनाची घोषणा केली होती। 2014 पासून राष्ट्रीय एकता दिनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्या महान व्यक्तीचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर 31 रोजी देशव्यापी मॅरेथॉनचे आयोजन केले जाते। देशासाठी एकता किती महत्त्वाची आहे हे आज देशातील तरुणांनी समजून घेणे आवश्यक आहे। अशा परिस्थितीत राष्ट्रीय एकता दिन साजरा करणे खूप महत्त्वाचे आहे। असे दिवस केवळ तरुणांना या दिशेने विचार करण्याची प्रेरणा देतात। आजच्या काळात एकता अशा प्रकारे तुटली आहे की तिचे महत्त्व सर्वप्रथम कुटुंबाला समजले पाहिजे, जे समाजाचे सर्वात लहान एकक आहे। कारण आज कुटुंबात एकता नाही, म्हणूनच समाजात एकता नाही, आणि जर समाजात एकता नसेल तर आपण गाव, शहर, राज्य आणि देशात एकतेची अपेक्षा कशी करू शकतो? एकतेसाठी आजच्या पिढीला आणि आधीच्या पिढीला त्यांचे विचार व्यक्त करणे आणि एकमेकांना त्यांच्या भूमिकेची जाणीव करून देणे आवश्यक आहे। त्याच वेळी तोडगा निघण्याच्या आशेने चर्चा सुरू केली पाहिजे। पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या वादांवर तोडगा नाही, कारण प्रत्येकजण स्वतःला योग्य मानतो। अशा परिस्थितीत कुटुंबांचे विभाजन होते। त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य बोलू शकेल आणि तोडगा काढू शकेल असे संभाषण आणि वातावरण असणे महत्त्वाचे आहे। कुटुंब तोडणे सोपे आहे, पण त्यांच्यासाठी एकत्र राहणे कठीण आहे। या तुटलेल्या कुटुंबांचा परिणाम देशावरही पडतो। मी तुमच्यासमोर जे कुटुंबाचे उदाहरण मांडले आहे त्याला तुम्ही राष्ट्रीय ऐक्याशी जोडू शकणार नाही, परंतु मला विश्वास आहे की जोपर्यंत कुटुंबात एकता नाही तोपर्यंत देशात एकता असू शकत नाही, आणि जोपर्यंत एकता नाही तोपर्यंत विकासाचा वेग रोखला जाईल आणि दिशाहीन होईल। त्यामुळे आजच्या काळात राष्ट्रीय एकता दिन साजरा करणे महत्त्वाचे आहे।